की सध्या जे काही महाराष्ट्रातलं वातावरण आहे आणि यामध्ये मुख्य प्रश्न सगळे दुर्लक्षित होत आहेत, त्या अनुषंगानं काही भूमिका आणि पुढची दिशा स्पष्ट करण्यासाठी आम्ही सगळे विविध जिल्ह्यातले सगळे प्रतिनिधी एकत्रित आलो आहोत। माझ्याबरोबर प्रामुख्यानं या ठिकाणी उपस्थित असलेले हिंगोली जिल्ह्याचे शेतकरी चळवळीचे आमचे अग्रणी नेते माननीय गजानन भाऊ कावरके हे उपस्थित आहेत। नागपूर जिल्ह्याचे आमचे अध्यक्ष माननीय दयाल भाऊ राऊत हे उपस्थित आहेत। वर्ध्यावरून या ठिकाणी आलेले माननीय किरणजी ठाकरे हे सूर्या अडबाले पण येत आहेत चंद्रपूरचे। भंडाऱ्याहून सूरज निंभरते या ठिकाणी पोहोचत आहेत। त्याचबरोबर वाशिमवरून बालाजी मोरे या ठिकाणी आलेले आहेत। कुठे अकोला जिल्ह्यातून तिथले जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखर गवळी कुठे चंदूभाऊ, नमस्कार करा सगळ्यांना, म्हणजे लक्षात येईल हे आहेत। नागपूरचे या ठिकाणी आमचे सहकारी अजय भाऊ घाडगे, आकाशजी भोयर, त्याचबरोबर वाशिमवरून सतीश भाऊ इडोळे, प्रवीणजी कात्रे, गौतमजी पोपटकर, मनोज नागपुरे, समीर भाऊ सारजे, अमरावतीहून आलेले स्वप्नीलजी कोठे, प्रफुल्लजी उमरकर, कुंदनजी आडे आणि आमचे ऋषभजी मोडक आणि आमचे सगळे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। धर्मात विष घालवण्यासाठी अनेक नेते प्रोत्साहन देत आहेत, धर्माधर्मात भांडणं लावायचं काम करत आहेत, जाती जातीत भांडणं लावायचं काम करत आहेत। आणि या सगळ्या प्रकारामध्ये किंवा या सगळ्या वातावरणामध्ये महाराष्ट्रातला शेतकरी मात्र मरणाच्या दारात उभा आहे। त्या शेतकऱ्याकडे मात्र राज्यकर्त्यांचं दुर्लक्ष आहे। विशेषतः महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शेती क्षेत्र हे सोयाबीन, कापूस आणि धानाचं आहे। परंतु दुर्दैवाने सोयाबीन, कापूस उत्पादकांकडे, धान उत्पादकांकडे, दूध उत्पादकांकडे, कांदा उत्पादकांकडे, ऊस उत्पादकांकडे संबंध राज्यातल्या शेती पिकांच्या शेतकऱ्यांकडे सरकारचं दुर्लक्ष होत आहे आणि जाणीवपूर्वक शेतीचा प्रश्न बाजूला टाकण्याचा प्रयत्न राज्यकर्त्यांकडून होतो आहे। आज परिस्थिती अशी आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये 50% क्षेत्र हे सोयाबीनचं आहे आणि कापसाचंही क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये आहे, धानाचंही आहे। सोयाबीन कापूसवाला शेतकरी मरणाच्या दारात उभा असताना राज्यकर्ते मात्र स्वतःच्या मस्तीमध्ये मशगूल आहेत। रोम हा देश जळत असताना रोमचा राजा जसा बिगुल वाजवत बसला होता, तसा महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्येच्या खाईत लोटला जात असताना महाराष्ट्राचं सरकार बिगुल वाजवत बसलेलं आहे, अशी सध्याची अवस्था आहे। म्हणजे एका बाजूला भावाच्या खिशावर सोयाबीन कापसात लाखांनी दरोडा घालायचा आणि त्याच्यातले 1,500 रुपये बहिणीला ओवाळणीमध्ये द्यायचे, अशा पद्धतीचा कुटील डाव या सरकारचा आहे। सामान्य जनतेला लाचार करण्याचं काम, सामान्य जनतेला भिकेची सवय लावण्याचं काम सरकार करत आहे। आमचं एकच म्हणणं आहे की सोयाबीन कापसाला चांगला भाव द्या, शेतमालाला चांगला भाव द्या, तुमच्या एकाही भिकारड्या योजनेची आम्हाला गरज नाही, अशी आमची सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची भूमिका आहे। दुर्दैवाने मागच्या वर्षी सोयाबीनला भाव नाही, त्याच्या मागच्या वर्षी सोयाबीन कापसाला भाव नाही। आजही लोकांच्या घरामध्ये 2 वर्षापासूनचा सोयाबीन आणि कापूस पडून आहे। धानाला सुद्धा जे 1,000 रुपये बोनस दिलं त्यामध्ये सुद्धा काहीच शेतकऱ्यांना ते मिळालं, अनेक शेतकऱ्यांना ते मिळालं नाही। दुसऱ्या बाजूला 1 क्विंटल सोयाबीनचा गेल्या वर्षीचा उत्पादन खर्च हा 7 ते 7,500 रुपये आहे आणि मार्केटमध्ये मिळणारा भाव हा 4,000 रुपये आहे। सरकारने ठरवलेला हमीभाव 4600 रुपये होता आणि पुढच्या सीझनचा भाव 4900 रुपये आहे। हमी भावापेक्षा सुद्धा कमी दराने मार्केटमध्ये सोयाबीन विकल्या जात आहे, अशी सध्याची अवस्था आहे। 7-7,500 रुपये जर प्रत्यक्ष उत्पादन खर्च आम्हाला येत असेल आणि बाजारात भाव जर 4,000 रुपये असेल तर शेतकरी मरणार नाही तर शेतकरी काय करणार?
कापसाची सुद्धा तीच अवस्था आहे. 1 क्विंटल कापसाचा उत्पादन खर्च 8,500 रुपये आहे आणि बाजारात मिळणारा भाव हा 6,000 रुपये आहे. आम्ही शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा प्रश्न आज आमच्यासमोर निर्माण झालेला आहे. दुसऱ्या बाजूला पीक विमा हा मार्चपर्यंत मिळायला पाहिजे होता, परंतु ऑगस्ट उजाडला तरीसुद्धा गेल्या वर्षीच्या पीक विम्याची अर्धी रक्कम अजूनपर्यंत मिळालेली नाही. जवळपास 9,000 कोटीच्या आसपास या विमा कंपन्यांनी पैसे सरकारकडून आमच्या नावाने घेतलेले आहेत आणि देताना मात्र फक्त 4-4.25 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकलेले आहेत. आणि ही रक्कम मार्चमध्ये आर्थिक वर्ष संपत असतं. मार्चमध्ये खरं तर पैसे पडायला पाहिजे होते, परंतु अजूनही पीक विम्याचे पैसे पडलेले नाही आहेत. मग हे विमा कंपन्या जर चुकीच्या वागल्या तर यांच्यावर गुन्हे दाखल सरकारने का केले नाही हा सरकारला आमचा सवाल आहे. विमा कंपन्यांचा आणि सरकारचं साठलोट आहे. हजारो कोटींची उलाढाल यांच्यामध्ये होते. तेरी भी चूप आणि मेरी भी चूप असं म्हणत सरकार आणि विमा कंपन्या संयुक्तपणे शेतकऱ्यांच्या खिशावर, नागरिकांच्या करावर दरोडा टाकण्याचं काम करतायत असं आमचं म्हणणं आहे. ही पीक विमा योजना नाही तर ही अंबानी अदानीचं कल्याण करणारी योजना आहे असं आमचं स्पष्ट मत आहे आणि सरकारचे कल्याण करणारी ही योजना आहे. दुसऱ्या बाजूला आमचं असं म्हणणं आहे की सोयाबीनला कमीत कमी 9,000 रुपये भाव मिळाला पाहिजे आणि तो भाव मिळण्यासाठी सरकारनं आयात निर्यातीच्या धोरणामध्ये बदल केला पाहिजे. यामध्ये प्रामुख्यानं सरकारनं तेलावरचं आयात शुल्क खूप कमी केलंय, नसल्यासारखंच केलंय. खाद्य तेलावरचं आयात शुल्क सरकारनं 30% करावं आणि सोयाबीन निर्यातीला प्रोत्साहन द्यावं ही आमची प्रमुख मागणी आहे. यामध्ये प्रामुख्यानं यावर्षी उत्पादन 100 लाख मेट्रिक टनाच्या पुढे होईल सोयाबीनचा असा एक अंदाज आहे. अजून तर ऑक्टोबरमध्ये पीक येईल, त्यात थोडंफार कमी जास्त होऊ शकेल, परंतु 100 लाख मेट्रिक टनाच्या पुढे सोयाबीनचं उत्पादन होणार. मागच्या वर्षीचं घरात असलेलं शेतकऱ्यांचं सोयाबीन असं सगळं मिळून सर्वसाधारणपणे 1.25 लाख मेट्रिक टन, 1.25 लाख मेट्रिक टनाच्या पुढे सोयाबीनचं उत्पादन जाणार. आणि 1 किलो सोयाबीन ज्यावेळी आपण क्रश करतो त्यावेळी 18% तेल बाजूला निघतं आणि 82% DOC तयार होते. DOC म्हणजे सोयाबीन. या सोयाबीनचा उपयोग हा पोल्ट्रीमध्ये केला जातो, पोल्ट्रीचं खाद्य म्हणून आणि फिशरीचं खाद्य म्हणून केला जातो. या देशाचं कन्झम्पशन 65 लाख मेट्रिक टन DOCचं आहे. उरलेली DOC तुम्ही निर्यात का करत नाही हा आमचा सरकारला सवाल आहे. आपल्या देशाची DOC ही नॉन GM आहे, त्यामुळे इतर देशांमध्ये या DOCला प्रचंड मागणी आहे. म्हणून जसं तुम्ही 3 वर्षापूर्वी 23 लाख मेट्रिक टन DOC निर्यात केली त्यावेळी सोयाबीन 9,000 पर्यंत गेलं होतं, तशा पद्धतीनं तुम्ही यावर्षी DOC निर्यात करा आणि तेलावरचं आयात शुल्क 30% करा, बरोबर सोयाबीनचे भाव वाढतील. कापसाच्या सूत निर्यातीला प्रोत्साहन द्या. आणि हे सगळं जर तुमच्याकडून होणार नसेल तर आम्हाला पाहिजे असलेला भाव आणि बाजारात मिळणारा भाव याच्यातला भाव फरक भावांतर योजनेअंतर्गत सरसगट आम्हाला द्या, क्विंटल मागे द्या. तो हेक्टरी नको. जसं यांनी आता हेक्टरी 2,500 रुपये दिले, पण दोनच हेक्टरला दिले. 10 एकर जमीन आहे, ज्याच्याकडे 20 एकर जमीन आहे, त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या 2 हेक्टर अनुदानामध्ये आमचं काय होणार आहे? दात करून माणसाचं पोट भरत नसतं, तशा पद्धतीनं या 10,000 आमचं पोट भरणार नाहीये, लक्षात ठेवा. इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी. Our address: Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact: 8668792352, 9801980100. नेशनल हैंडलूम कंज्यूमर एक्सपो 2024 कश्मीर से लेकर कन्याकुमारी तक हैंडलूम व हैंडीक्राफ्ट के सभी प्रोडक्ट्स अब पाइए एक ही छत के नीचे, जहां मुख्य आकर्षण में उपलब्ध है कश्मीरी साड़ी,
कोलकाता साड़ी, कोसा सिल्क, बनारसी सिल्क, भागलपुरी लिनन साड़ी, मुखवास एवं चूर्ण, पापड़, चॉकलेट्स, कॉस्मेटिक, सरानपुर फर्नीचर और भी बहुत कुछ। तो आइए और लाभ उठाइए, कहीं मौका हाथ से छूट न जाए। हमारा पता हनुमान मंदिर ग्राउंड, रामनगर चौक, नागपुर। अवश्य पधारें।